एका संध्याकाळी असेच ते दोघंजण शांतपणे बसले होते. हातामध्ये हात होता आणि सोबत काही आठवणी. समुद्राच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या लाटांकडे पाहत ते दोघं अतिशय शांत, प्रसन्न आणि मस्त बसले होते. खरं तर ती त्या दिवसाची संध्याकाळच नव्हती, ती आयुष्याची संध्याकाळ होती. कारण आयुष्यभर त्या दोघांनी एकत्र प्रवास केला होता. म्हणजे अगदी 20-25 वर्षाचं असताना लग्नाचा हात हातात घेतलेला आणि त्यानंतर उलगडत गेलेला, टप्प्याटप्प्यानं थोडा थोडा उलगडत गेलेला प्रवास. कितीतरी आठवणी होत्या. या समुद्रासारख्या कितीतरी लाटा आल्या आणि गेल्या. कधी वादळं घोंगावली, कधी हळुवार वारा आला, कधी जोराचा पाऊस आला, तर प्रचंड लाटांचा कडकडाटही झाला. पण तरीही समुद्रानं किनाऱ्याची साथ सोडली नव्हती. तशीच त्या दोघांनीही आपापली साथ सोडली नव्हती. लटका राग तिच्याही स्वभावात होता आणि थोडासा खडूसपणा त्याच्याकडेही होता. खरं तर दोघांमध्ये फार साम्य असं काही नव्हतंच. साम्य एकच होतं, दोघांचंही एकमेकांवर नितांत प्रेम होतं. खरं तर प्रेम म्हणजे काय असावं, काय नसावं असं काही नसतंच. मुळी प्रेम प्रेमच असतं. म्हणजे एखाद्याचं मनापासून आपल्याला आवडणं, त्याचं आपल्यासोबत असणं, त्याचं बोलणं, त्याचं हसणं, त्याचा आनंद, त्याचं दुःख, त्याची फॅमिली, त्याचं सगळं काही आपलं वाटणं, त्याच्याशी बोलल्यावर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं, मनातली सगळी रुखरुख हुरहुर सगळं शांत वाटणं, हेच असावं का प्रेम? आयुष्याच्या त्या संध्याकाळी सुद्धा त्यांना दोघांनाही तितकीच भेटण्याची ओढ होती, तितकीच एकमेकांशी बोलण्याची, संवाद करण्याची, शेअर करण्याची जी ओढ होती ती तशीच्या तशी टिकून होती. आयुष्यात चढ उतार आलेच नाही असं झालंच नाही. चढ आले, उतार आले, प्रश्न आले, उत्तरही सापडली. काही प्रश्नांची तर उत्तरही सापडली नाही. काही प्रश्न आयुष्याच्या उत्तरपत्रिकेत तसेच्या तसे राहिले कोरे. पण तरीही ते दोघं पास झाले होते, पुढे आले होते. खरंच माणूस आयुष्यात किती हेवे दावे करतो, कितीतरी भांडतो, काय करत असतो. पण जसं जसं आपण मोठे होत जातो, प्रगल्भता येत जाते आणि मग कळत जातं की या आयुष्यामध्ये पैशाच्या पलीकडे, कामाच्या पलीकडे, ताण घेण्याच्या पलीकडे फॅमिली आहेच आहे, पण याही पलीकडे जे जग आहे ते खूप वेगळं आहे. कारण परमेश्वरानं आपल्याला जन्माला घातलं ते केवळ काम करण्यासाठी, टेन्शन घेण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी नक्कीच नसावं. खरं तर हा प्रवास आहे जन्मापासनं मृत्यूपर्यंतचा. हा प्रवास आपण एन्जॉय करायचा असतो. त्या टप्प्यावरती तर आपल्या सर्वांनाच पोचायचं आहे, प्रश्नच नाही. आपली इच्छा असो किंवा नसो, आपण या प्रवासानंतर तिथे पोचणारच आहोत. पण या प्रवासाचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आयुष्यभर एकमेकांची साथ देता आली पाहिजे. साथ देण्यासाठी सोबतच असावं, प्रत्येक क्षणी अगदी सोबत असावं, सोबत मोमेंट जगावं असं काही नाही. आपण आपल्या विचारामध्ये, आपल्या मनामध्ये आपल्या मैत्रिणीला, आपल्या मित्राला जिवंत ठेवू शकतो. त्याच्याशी मुखसंवाद करू शकतो. त्याच्यामध्ये मनातली मनात का होईना संवाद करू शकतो. ह्यानंच आपल्याला येणारं जे टेन्शन असतं, डिप्रेशन असतं किंवा अशा काही समस्या असतात ज्या आपण कोणालाही सांगू शकत नाही, त्याही सॉर्ट आउट होतात. शेवटी काय, शेअर करायला कोणीतरी, रडण्यासाठी कोणाचा तरी खांदा, कोणाचा तरी आधार हवा असतो. हातामध्ये आलेला प्रत्येक हात हा फक्त काहीतरी देण्यासाठी, घेण्यासाठी नसतो, तर तो आधारासाठी असावा. तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. गेली 20-25 वर्षाचा आपला हा संसार पण किती छान झाला.
कधी आपण रुसलो, कधी भांडलो, कधी काय तर कधी काय. आयुष्याच्या या प्रवासामध्ये खूप गोष्टी होऊन गेल्या, खूप जास्त गोष्टी होऊन गेल्या. पण तरीही काही गोष्टी जशाच्या तशा आहेत. मी तुला आवडते तसंच तू मला आवडतो, हेही तितकंच खरं आहे. आणि तू तितक्या सहजतेनं सगळं काही स्वीकारतोस. माझा अल्लडपणा, लहान मुलासारखं हसणं, खिदळणं, चिडवणं, तुला त्रास देणं, कुठल्याही गोष्टी मनामध्ये न ठेवता तू सोडून देतोस. अगदी नव्यानं मला स्वीकारतोस, समजावून घेतोस, जवळ घेतोस आणि जीव लावतोस. मला तू खूप जास्त आवडतोस. हां, तू म्हणतो कधी कधी तू असं करतेस, तू तसं करतेस, पण तरीही ते तात्पुरतं असतं. आयुष्य इतकं जगल्यानंतर ह्या उत्तरार्धामध्ये जायची वेळ आली रे आता पुन्हा परतीच्या प्रवासाला. माहीत नाही कोण आधी जाईल, माहीत नाही पुढचा जन्म आहे की नाही, माहीत नाही रे आपलं काय होईल. तूच मला भेटशील की आणखी दुसरं कोणी, तेही माहीत नाही. पुढच्या जन्मात निदान आपली तोंड ओळख तरी होईल का, एखादा फोन कॉल तरी होईल का, की आपली सोबत असेल, काही माहीत नाही. पण जे आहे ते आत्ता आहे, या जगामध्ये आहे, ह्या क्षणामध्ये आहे. तू माझ्यासोबत आहेस, आपण एकत्र जगतोय, एकत्र जग अनुभवतोय. माझा हा घेतलेला श्वास मी तुझ्याबरोबर घेतलाय. इट्स व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. खूप खूप आनंदाचे क्षण आहेत हे आणि मला हे भरभरून जगायचं आहे. या कातरवेळी मनामध्ये खूप गोष्टी उठत आहेत. मनात बऱ्याचशा गोष्टींची हुरहुर लागते. काय मागं सुटलं, काय बिनसलं, काय करायला हवं होतं, काय चूक, काय बरोबर, काहीही कळत नाहीये. पण तुझ्यासोबत मी जे काही जगले, जे काही अनुभवलं ते छान होतं, खूप छान होतं. तुला सुचणाऱ्या कविता, तुला आवडणाऱ्या गोष्टी, तू सहज केलेलं स्केच, रेखाटलेली चित्र, तुझ्या हळूवार आलेल्या उलगडलेल्या भावना, सगळं सगळं छान होतं. नंतर नंतर जबाबदारीनं तू बदलत गेलास, प्रगल्भता आली तुझ्यामध्ये. पण काही गोष्टी मागं सुटल्या, पण तरीही फार वेगळा तू मला कधी भासलाच नाहीस. कितीतरी मी तुला काही गोष्टींवरनं चिडवलं, मला हे तुझं आवडत नाही, तू चेंज कर, असं कर, तसं कर. तू कधी मनावर नाही घेतलास, त्याचा राग धरला नाहीस. का तू मला का सांगतेस, तू माझ्यावर एवढा हक्क का दाखवतेस, असंही कधी म्हटला नाही. कधी कधी मी खूप जास्त केलं, तुला चिडवलं, रागवले, तुझ्याशी भांडले, कधी कधी काही गोष्टींचा हट्टही केला. पण तरीही तू पूर्णपणे त्या निभावण्याचा प्रयत्न केला. न दाखवता, न बोलता, न व्यक्त करता प्रेम आपलं सांभाळत गेला. ओंजळभर मोगऱ्याची फुलं घ्यावी, त्यांचा वास घ्यावा आणि मन धुंद व्हावं. त्या वासामध्ये, त्या स्पर्शामध्ये फुलांच्या अगदी हरवून जावं, असं तुझ्यासोबत होतं. एक एक क्षण इतका मोठा होतो, इतका मोठा होतो की वास. आणि कधी कधी तासन तास गेले तरीही पुरत नाही. कळत नाही हे गणित. एका सेकंदाचा दिवस कसा होतो आणि एका दिवसाचा 5-5 तासांचा सेकंद कसा होतो. खेळ हे मनाचेच. माहीत नाही परमेश्वरानं प्रेम नावाची गोष्ट कशी बनवली आहे. आपल्याला वाटतं कळली, पण कळतच नाही रे. तिचा थांगपणा कधी लागतच नाही. एवढी वर्ष आपण सोबत राहूनही मन भरलंच नाही ना. आजही असं वाटतं की पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात, मजा करावी, मस्तपैकी धमाल करावी. ना कसलं बंधन असावं, ना काही असावं. फक्त तू असावं आणि मी असावं. आणि आपल्या न संपणाऱ्या गप्पा असाव्या. त्यासोबत तुझी कॉफी आणि माझा चहा असावा. त्यासोबत तुझी कॉफी आणि माझा चहा असावा.